काय सांगते काकू तुम्हाला, लय लय दुःख आहे. एवढ्या दुःखातून जातो मी, एवढं म्हणजे लय लय कष्ट करतो, पण घरी गेल्यावर चैन सुखाना नाही आहे मी. मला लय दुःख आहे काकू. कसं कसं सांगू मी तुम्हाला, ते दुःख सांगू शकत नाही मला. कोणते नातेवाईक काय मदत करत असते काय, आपण किती काही काही करा आपल्या हा परिस्थिती हसते, म्हणून मी कधी कोणाला काही सांगत नाही. मनातलं कधीच सांगत नाही काकू मी. माय नशीब कुठलं असं नवरा भेटला तर लय बेकार असते. माय बापाला म्हणून नाही करत मी लवकर लग्न. माय बाप बेवडा होता, त्यानं माय लग्न लावून दिलं. या शेवटी या बेवड्यासोबतच लावून दिलं. एवढं काय झालं, नाही तर तू एवढी आनंदात राहणार बाई. कधी कामाला जातं आनंदीत जातं, पण कहून आज काय झालं तुले. मला जीवनाचा लय पस्तावा आला. आता मला सहन नाही होऊन राहिलं. काय काय किती करू मी, कसं करू. किती मी कष्ट करून माझ्या हाती काहीच नाही. लहानपणापासून असं दुःख झालं नशिबी. आताही नशिबी दुःखच आहे काकू. नको म्हणू माय, धीर नको सोडू. दिवस असते एक एक बेकार, धीर नको सोडू. किती धीर नको सोडू. एवढं धीर किती सोडू नये सांगा. मी माझ्या डोक्याच्या पर्यंत पाणी आलं, पण मी धीर नाही सोडू का, तुम्ही सांगा बरं. ते आज परिस्थिती सुधार, उद्या परिस्थिती कधीच सुधारले चालली नाही. लय कष्ट करतो, लय करतो. अंगतोड मेहनत करतो. 10 घरचे भांडे घासतो काकू. कोणा स्वयंपाक करून मागितलं स्वयंपाक करतो. मेहनतीनं माय सुधरून माय जीवन, पण कधी सुधरून नाही राहिलं, काही सुधरून नाही राहिलं. काय झालं एवढी टेन्शन काऊन घेऊन राहिली, काय झालं तुले. येऊ काकू, माझ्या नवऱ्यानं का नाही दारू सोडली. दारू सोडल्यावर मला म्हणे मी धंदा टाकतो म्हणे. धंदा टाकायला पैसे पाहिजे म्हणे. मी म्हटलं एवढे पैसे तर काही जमत नाही, मग काय करा. तर मग काय ते काय म्हणे तर आपण म्हणे बचत गटाचं म्हणे कर्ज काढू म्हणे. बचत गटाचं काही मग कर्ज भेटलं नाही आम्हाला. बायाला विचारलं मी बचत गटाचं कर्ज भेटन का म्हणे. मग बाया म्हणे नाही म्हणे भेटत नाही म्हणे. मग झालं ना, ते गोष्ट सरली होती. मग माईचा माणूस बाई मामागं तगादाच लावे. बेशिकवाल्यापासून म्हटलं 1 लाख रुपये काढला. मग काय झालं काढला तर काढले. मग काय झालं मग एवढं काय सांगतो माय. ते दुकान लावलं, ते लावलं पांठेला. दिवसभर पांठेल्यावर राय माणूस. नुसतं दुकानात मग गिराईक ये. काही जण उधारीने, कोणी काही. आणि यायचा स्वभाव एवढा का घेऊन जाय. मोठेपणा लय मोठेपणा माणसात लय मोठा आहे. दारूने पेत, पण आता ते मोठेपणा सारं गमावलं. काय माय एक किस्त नाही फेडली. यायला मग नवीनच शौक लागला. नुसतं मग ते काय म्हणते ते पत्तेच खेळ म्हणजे कायचे होतं. ते मारा पैसे गमावले यायनं, लय गमावले व. ते एक मला वाटलं मी विश्वास ठेवला त्याच्यावर. आता दारू सोडली बाई मानवरा करते. मी दिलं, मी जरासा हातभार लावू लागला त्याइले. मी फिटवले जसे जेवढे होते तेवढे. पण आता पुढं किस्तीचे पैसे काय ना फिटवा याचं टेन्शन येऊन राहिलं. आता म्हणते घरात आता मी काय करू, असं करू तसं करू, अमकं करू टमकं करू. आता मी पैसे कुठून आणू. मी मायच्या करून म्हणते. माय सावत्र माय आहे. मी असतं माय लहानपणापासून माय जीवन कसं गेलं मला मा बापानं म्हणून मायला लग्न करून टाकलं. बिचारे चांगलं यानंच केलं ना. पाय बरं ते नशिबी किती बेकार. ते असं सुखाशी एखादं लयच बेकार होते हो माय. आता किस्तीचा साहेब आज सकाळपासून येऊन बसला. म्हटलं थांबा मी लावतो म्हटलं सोय. 5,000 रुपये द्यायला लागते हो काकू. आता काय करू मला समजून नाही राहिलं. तर माणूस बसलाय घरात आणि मी विचारात माय पोरगी विचारत. पोरीचं मन अभ्यासात नाही लागून राहिलं. 12वीचा पेपर आहे तिचा. काय मन लागून तिचं सांगा बरं काकू. मला लय टेन्शन आलं. ती मोठी पोरगी तर 12वीत नाही आहे ना काकू. लहान पोरगी 12वीत आहे. ते लोक येऊन बसले. चांगलं वाटते का लेकराले. लेकराला टेन्शन येते. गिरगिर फिरते. आई आण म्हणे कुठून पैसे. बाबा पैसे आहे नाही म्हणे. आता तर काय करू मी, मला समजून नाही राहिलं काकू. देता का मला 5,000 रुपये उसने. दुसरं कोणी माझ्या विश्वास ठेवत नाही. मला कोणी 5,000 उसने देत नाही. मी फेडून टाकून लागून तर माझ्या तुम्ही पुरे पैसे हप्ते महिन्याचेच म्हणजे हप्त्याचेच काटणार तुम्ही. 1 रुपया नका देऊ, पण माझ्या विश्वास ठेवा. आणि मला आता लय गरज आहे. मला 5,000 द्यावं काकू. 5,000 द्या. लय म्हणजे तुमचे उपकार होईल माझ्यावर. बरं बाई माझ्यापाशी पाहा लागून आता किती काय आहे पाहा लागून. थांब मी पाहतो किती रुपये आहे माझ्यापाशी बॅगीत. मला आणले फोन करा लागून आणि त्याला बोलावून घ्या लागून. पैसे नसले पण पाहतो माझ्यापाशी सहन पाय तुम्ही. हो तुम्ही माझ्या नडल्याचं काम करता हो काकू. मला माहित होतं तुम्ही माय काम करता म्हणून. माय लागून तर महिन्याचे पैसे काटून घ्या. हप्त्याचे काटा कसे 1 रुपया नका देऊ, पण मी तसेच कामं करायला लागून तर तुमचं झाडू पोचा सारं मी एकटीच करतो काकू. लागून तर दुसऱ्या बायाचं त्या बंद करा. मी स्वयंपाक करायला मी येतो. पैसे मी फिटवतो काकू. तो मला विश्वास आहे ना तुझ्यावर आहे ना रमे विश्वास. तेव्हाच मी म्हणून राहिली देतो म्हणून. एवढी अविश्वास नाही आहे मी. देतो मी तुला पैसे. मी तुझे काम नाही करतो मग कोण करत. चांगली आहे कधी धावून येते बाई माझ्यासाठी. चांगली बाई आहे. माहिती आहे यायच्या घरी आलं का कधी माय काम होते, कधी हाती रिकामं जाणं लागत मला. चांगलं बाबा येले सुना चांगले भेटतो तेव्हा. रमे त्या नशिबाने निघाले नाही तर माझ्याशी इतके पैसे नसते. घे लवकर जाय घरी. त्या पोरीला अभ्यास करावा लागते. त्या पोरीच्या तिथं दिसल्यावर पोरीला टेन्शन आलं असं. लवकर नेऊन दे लागन तर घेऊन जाय लवकर. बसू नको टाइमपास करू नको. जाय नेऊन दे पैसे. आणले फोन करायला लागला असता. तू तुमची नेहमी साहेब काकू. मी कधी फिरून नाही शकत तुमचे विचार कधीच नाही. ती मायाला काम म्हणलं तर कधी करता. काय लवकर माझ्याची बुडगी तर तिच्या डोळ्यानं दिसन तेव्हा भांडण बापा तू मागा लागून माय मागायला लागून. जाय आता काकू जातो लवकर. अधिक बिन काय माय मागा लागून. जाय लवकर जाय. लपून व्यवहार करावं लागते माय नाही तर बस ते माय मागा लागते. बिरचारीचा नशीब पहिलेपासून दुःख सावत राहील. एक त्रास केला म्हणते हो तिला आईनं. लय मारे म्हणते तिची माय. काय बरं दुःख वाटते आपलं दुःख मोठं आहे. पाय बरं तिला किती दुःख आहे. मला वाटते का माझी सासू मागा लागते लय दुःख आहे. काही नाही बाई लय दुःखित जीवन आहे तिचं. कसं करा मला समजत नाही. ते आपल्याकडून जेवढी मदत करणं होते तिला तेवढी करत जाईन मी.
काय देऊ शकतो? 4 शब्द आणि 4 का कोणाचं मदत केली तर काही आपलं वाया जात नाही. आपलंही देव भलं करते. झालं खरीच पैशाचे नाही तर बियाणले म्हणा लागलं असतं 5,000 दे बापा. लेकराले अधिक मागा लागलं असतं. उद्या फोन करून थोडी दग करत आला असता. त्यालाही बोलावं लागलं असतं. जाऊ दे मासपाशी निघाले बरं झालं. बरं नवऱ्याच्या खिशातून 100-200 काढतो तो पाय बरं फायदा होते ना. झाले 5,000 जमा. ती बाई करते कष्ट देते फिट होते माझे पैसे. वेळेले तिचं काम करणं महत्वाचं होतं ना बिचारीचं. ती माई पोरगी आली पाहिजे लवकर तिथे सांगते मला काम लागलं म्हणून. मैत्रिणीनं काम शोधलं म्हणून माझ्यासाठी चांगलं काम आहे. काय हिची हंडी मारली सुनीची ऐकायला पुरते. आता मी कामाला जात जाईन उद्यापासून. मला लय आनंद झाला. मला काम लागलं तर बसल्या बसल्याचं काम करत नव्हते माझ्याकडून. जातो त्या बायाच्या घरापर्यंत पोया लाटाले पाहतो काम भेटलं मला. त्या लाटल्या अर्ध्या 1 घंट्याच्या कसे आपले 500-700 रुपये भेटते महिन्याचे. 1000 रुपये जास्तीत जास्त. 4 घरचं कामं लागेल मग एका घरचं काम लागलं मग 2-4 घरचे कामं लागते. कसे 2-4 हजार रुपये महिना कामाला झालं आपल्याला. काय बसल्या बसल्या लाटत जाईन पोया. काय जरासं काम केलं तर असं सुनीच्या मारली हारणी खात बसल्यापेक्षा. आज तर भले आनंदात दिसून राहिली. काय झालं? हिरबलं स्वच्छ दिसून राहिला. आता सारे कामं केले त्या लयच आनंदात उत्साहात आहे तू. काय झालं आज एवढी आनंदात आहे? बाई मी तुझीच वाट पाहून राहिली होती. म्हटलं माई राणी कधी येते कधी नाही. तिला कधी माई गोष्ट मनात ती सांगतो असं वाटून राहिलं होतं मला. बरं झालं बाई तू येऊन गेली. मला सांगायचं होतं तुलेच सांगायचं होतं. बाई मला काम लागलं ना. कोणतं काम लागलं तुला? कोणतं काम शोधलं आहे त्या? पोया लाटाचं काम लागलं मला. आम्ही आता उद्यापासून जात जाईन पोया लाटाले. नाही तू त्याकडून होत नाही काही जायला लागत. तुया पोया गेड लाटाले काही नाही जायला लागत. राहू दे बोल दे तिला वहिनीला किती बोलते तर बोल दे. जायचं नाही म्हणजे नाही जायचं. बाई 2 पैशाचा आधार होते. आपले पैसे आपल्यापाशी राहते. तिला त्याला मागायला लागत. असे टचं बोलते मला नाही बरं लागत. तुला होते ते पैसे. आता तुला लग्न नाही तर तुला मेकअप गिकअपचं सामानसाठी होते ना. काही माझ्या लग्नात टेन्शन नको घेऊ. काही चिंता करू नको. मग सगळं देते चिंटूच देते पैसे देते. तुला देतो लागत सांग माझी बोल तुला पाहिजे असेल पैसे. पण तू कामाला नको जाऊ. त्या ऐकून होत नाही म्हटलं. त्या पायाकडून होत नाही आहे जात नको जाऊ. बस तिथं का बसल्या स्वयंपाकाला लोकांची वटे आहे म्हटलं. स्वयंपाक कराले उभ्यानं स्वयंपाक करावं लागते म्हटलं. ते पाय दुखते म्हटलं काही जाण लागत ना बाई. असं नको बोलू ना बाई. काही नाही मी करतो ना. मायकून होते तेवढं होईल तेवढं करून बाई मी. एका घरच्या तरी लाटतो ना बाई पोळ्या. कसं आहे रोजगार निर्माण होते मले. करत जाईल ना मी काम. अशी नको करू ना बाई. जाऊ दे ना. नाही आता जातून जाऊ नको तू. माय लग्नासमोर तू कोणाच्या घरी कामाला गेली मला नाही आवडत. नको जाऊ तू. ते ना आपलं घर जाऊ दे. बोल दे तिला किती बोलते तर तुला दुखते काही जायची गरज नाही. कोणाच्याकडे कामागे मला. मी जॉब करन आणि मी तुला पैसे पाठवत जाईल. नवऱ्याच्या घरी गेली तर मी तुला कामाला जाऊ दे. त्याला दादाला तुला काही कदर नाही आहे. त्याच्यापाशी राहू दे. पण तू कोणाच्याकडे कामाला नको जाऊ. आहे व पोरीची माया. पोरगी नाही म्हणते जाऊच नको म्हणते. पाय बरं पोरीची माया अलगच आहे मायावाल्या. पाय पोरात फरक दाखवला बायकोवाल्या बापोरानं.